Then now we have discussed last lecture about the ester reaction. We have taken the example of ester. Suppose H C double bond O C2H5. This is ester compound we have taken. This is called as ethyl formate. Ethyl formate. Or we have also discussed its IPAC name. What is it? IPAC name is ethyl. Okay, one carbon atom is methane. So methane becomes methanoid. Ethyl methanoid. So the name on reduction by using H2 nickel. Okay, what happens then? This reaction also carried out by using lithium aluminum hydride. Okay, both these reactions can reduce the ester. Then what happens? Now this is ester and acid. In case of ester and in case of acid, suppose this is acid. The C double bond O group gets converted into CH2 group. So CH2 and H becomes CH3. So it gives the first compound that is called as the methyl alcohol. So in this case, the two alcohols are formed. Two alcohols are formed. First one is methyl alcohol. C double bond O becomes CH2. CH2 and H becomes CH3. CH3OH. And then C2H5OH. So two alcohols are formed. First one is methyl alcohol. Second one is ethyl alcohol. Okay. सिंपल आहे. कट करायचं मॉलिक्यूल इथे ऑक्सिजन कार्बन ग्रुप आणि ऑक्सिजनच्या मध्ये कट करायचा. कट करून इथे C डबल बॉन्ड ओचं CH2 करायचा आणि इकडे काय अटॅच आहे ते पाहायचं. समजा इथे CH3 असते. CH3 C डबल बॉन्ड O C2H5 CH3 CH2OH करेक्ट असा प्रोडक्ट बनला असता. CH3 CH2OH हा प्रोडक्ट झाला असता. जर CH3 असतं तर CH3 C डबल बॉन्डचं रूपांतर CH2 मध्ये होतं. OH लावून टाकायचा. C2H5OH इथे जो अल्काइल ग्रुप असेल त्याचा अल्कोहोल लिहून टाकायचा ऑक्सिजनला. इथे समजा मिथाइल जरी असलं कधी एक्झाम मध्ये आलं तर तुमचं पुन्हा बनणार मिथाइल अल्कोहोल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ही रिएक्शन जी आहे ती व्यवस्थितपणे लिहिता आली पाहिजे की इस्टरचं किंवा ऍसिडचं जेव्हा रिडक्शन करतो तेव्हा नीट लक्षात घ्या. C double bond O converted into CH2. So we have discussed first aldehyde. So in case of aldehyde we have discussed that the C double bond O means CHOH H असं होतं की इथे ऍडिशन two hydrogens. Okay, one hydrogen gets attached here, one hydrogen gets attached here. CHOH. हे अल्डिहाइडच्या बाबतीत झालं किंवा कीटोनला पण असं सेम होतं. काही फरक नाही. ओके. आणि जेव्हा आपण कार्बोक्सिलिक ऍसिड घेतो C double bond OOH then what happens? This CH2 becomes C double bond O becomes CH2. C double bond O becomes CH2. हे कशाच्या बाबतीत आहे? ऍसिडच्या बाबतीत आहे. इस्टरला पण काय तसंच आहे. सेम ऍसिड काय आणि इस्टर काय. ओके. हे जे लिहिलंय ना मी साइडला हे खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. रिडक्शन केलं. रिडक्शन शब्द लिहिला तरी चालेल तुम्ही अभ्यास करताना. प्रकार रिडक्शन करायचे. रिडक्शन करत असताना अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. ओके. अभ्यास करत असताना खूप वेळ बसणं टेन्शन घेऊन बसणं असं जर अभ्यास केला तुम्ही तर तो अभ्यास व्यवस्थित होणार नाही. ओके. लक्षात घ्या. थोड्या ट्रिक्स वापरायच्या. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगला अभ्यास कसा होईल ते पहा. ठीक आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. ठीक आहे. अजून कोरोनाचं संकट काही कमी होत नाही लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुम्ही पॅनिक व्हायचं नाही. त्याच्याने तुमचा सिलेबस जो आहे तो ऑब्विसली त्यांना थोडासा कमी करावा लागणार आहे. हे लक्षात घ्या. सिरियसली मी केला आहे.
तो कॉम्पिटिटिव्हला तसाच राहणार आहे, कारण सीबीएसईच्या सिलेबस वरती आपल्या नीट आणि जेईच्या एक्झाम्स डिपेंड असतात त्या सिलेबसवर. त्यांनी 30% रिड्यूस केला. मी टाकलंय तुम्हाला रिलेटेड काय चॅप्टर वाईज ते तुम्हाला मी टाकलंय, नसेल तर पुन्हा माझ्याकडे मागवून घे. ते आपण कॉम्पिटिटिव्हला ओमिट्स करायचं. लक्षात घ्या, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स येतील ना नीट जेई तुमची त्याच्यानंतर, तेव्हा ते तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, अजून बोर्डचं तुम्हाला आलेलं नाही ओमिटेड सिलेबस, पण जवळपास ते सेंड करतील अशी आशा आहे. अजून पण त्यांनी डिक्लेअर केलेलं नाहीये काही. ठीक आहे, त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही, व्यवस्थितपणे रोजचा रोज अभ्यास करत चालायचा. ठीक आहे, काही मदत लागली तर मला मागायची, मी कायम तयारच आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी रिडक्शन. रिडक्शन आपण बघितलं, अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय केलं, ऍसिड आणि इस्टरचं रिडक्शन केलं. इस्टरच्या बाबतीत अल्कोहोल्स फॉर्म होतात, नीट लक्षात ठेवा. अल्कोहोल्स तयार होतात, 2 अल्कोहोल्स तयार होतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. Then next we have to discuss now. Next reaction. Next reaction from Grignard reagent. We have discussed about the काय डिस्कस करतो आपण, preparation of alcohol from Grignard reagent. तेच विसरून जाते तुम्ही. दिसतंय का बोर्डवरचं वरती झालंय का थोडंसं, from Grignard reagent. ठीक आहे, थोडं खाली घेतो from Grignard reagent. आता तुम्हाला मी जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंट डिस्कस केलं होतं इन प्रीवियस चॅप्टर हॅलोअल्किन्स, त्याच्यात मी सांगितलं होतं व्हॉट इज मीन बाय ग्रिग्नार्ड रिएजंट फर्स्ट, and then we have discussed how they are prepared. So what is the Grignard reagents? Yes, tell me what is Grignard reagent? Yes, Victor Grignard, he got the Nobel Prize for the discovery of this compound. Yes, what is Grignard reagent? Methyl magnesium iodide. Yes, methyl means alkyl. We say that it is alkyl or aryl magnesium halides. Alkyl or aryl magnesium halides. Represented as RMgX. RMgX. याने रिप्रेझेंट करतो आपण. ओके, RMgX. मॅग्नेशियम वरती प्लस डेल्टा चार्ज, अल्काइल ग्रुप म्हणजेच कार्बन वरती मायनस चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस, आणि त्यामुळेच तो काय करतो, जो कार्बोनिल कार्बन असतो ना, इट इज ऑलवेज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. माझे काही काही वाक्य लिहून ठेवत चला. कार्बोनिल कार्बन सी डबल बॉन्ड ओ काय असतो, ऑलवेज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे अल्काइल ग्रुपचा त्याच्यावरती अटॅक होतो. अल्काइल ग्रुपचा त्याच्यावरती अटॅक होतो. ओके, हे आपल्याला माहिती आहे, अल्काइल ग्रुपचा त्याच्यावरती अटॅक होतो, हे लक्षात ठेवा. So RMgX means Grignard reagent. It is Grignard reagent. Examples आपण बघितले होते बघ. अल्काइल ग्रुपच्या ऐवजी आपण समजा मिथाइल ग्रुप घेतला, नंतर मॅग्नेशियम आणि एखादा हॅलोजन घेतला, CH3MgCl. What is the name? Methyl magnesium chloride. It is methyl magnesium chloride. Simple name आहे. ओके, पहिल्याचं नाव, दुसऱ्याचं नाव, तिसऱ्याचं नाव सांगून टाकायचं. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड, ओके, और इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. एनी अल्काइल ग्रुप, कुठला अल्काइल ग्रुप घ्या आणि तुम्ही सांगू शकता. दिस वन सपोज Mg Br. What is the name of this compound now? This one is, what is the name? Phenyl magnesium bromide. Phenyl magnesium bromide. So this is Grignard. हे कसे बनवले होते आपण, हाउ इट इज प्रिपेअर्ड, आपण काय केलं तर अल्काइल हॅलाइड्स घेतले, RX घेतले. ओके, RX मध्ये काय केलं आपण, प्युअर आणि ड्राय मॅग्नेशियम मेटल ऍड केला होता. त्याच्यानंतर काय तयार झालं, डायरेक्टली
तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट मीन्स RMgX हा फॉर्म झाला होता, एकदम सिंपल होता. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, हे खूप महत्वाचं आहे. कुठली पण ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्शन आली की काय आपल्याला एरोवरती लिहायचं, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इथर हा सॉल्व्हंट यूज करून आपल्याला रिएक्शन ती करावी लागते. नीट लक्षात ठेवा, ड्राय इथर. ओके. वुड्स रिएक्शन तुमच्या सिलेबस मध्ये वुड्स रिएक्शन लिहित असताना आणि ग्रिग्नार्ड रिएजंटची कुठली पण रिएक्शन लिहित असताना वी हॅव टू राईट इन एरो ड्राय इथर, ड्राय इथर. या दोन गोष्टी टोटल 12वी साठी 11वी 12वी साठी लक्षात ठेवा. कुठल्यासाठी, एक तर तुमची वुड्स रिएक्शन असेल आणि दुसरी कुठली असेल तुमची ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन असेल. तर दोन्ही पण ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचे. ओके. Then from Grignard reagent, how we can prepare the alcohol? Alcohol preparation आपल्याला करायची आहे. ओके. समजा आपण एखादा आता कार्बोनिल कंपाऊंड घेणार, आपल्याला अल्कोहोल बनवायचं आहे ग्रिग्नार्ड रिएजंट पासून. आपल्याला यूज करायचे आहेत अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. आपण या कार्बोनिल कंपाऊंड्स वरती रिएक्शन करणार आहोत. नीट लक्षात ठेवा, कार्बोनिल कंपाऊंड्स वर. समजा मी आता हे कार्बोनिल कंपाऊंड लिहिलं, C डबल बॉन्ड O. इट मे बी अल्डिहाइड और इट मे बी कीटोन. आणि याची रिएक्शन जेव्हा आपण ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर करतो, RMgX बरोबर करतो, तेव्हा काय होईल? दिस इज निगेटिव्हली चार्ज, दिस इज पॉझिटिव्हली चार्ज. ओके, इट्स ऑल्सो निगेटिव्हली चार्ज. In presence of dry ether, then what happens? This R minus gets attached on this carbonyl carbon. Carbonyl carbon la attach will. Then this double bond becomes single bond, or bond gets converted to charge. O minus. O minus gets attack on MgX. MgX. So what is the product then? Carbon is there. Then that carbon alkyl group R is attached. Then O minus oxygen is there. To that oxygen the magnesium halide gets attached. OMgX is attached. Okay. So this is called as the adduct. Or we say that complex, simply complex or magnesium complex. असे वेगवेगळे नाव दरवेळेस बदलत राहतात. आता तुमच्या बुक मध्ये नाव दिलं ऍडक्ट. ओके. आपण म्हणतो कॉम्प्लेक्स, काही पण म्हणा, काही प्रॉब्लेम नाही त्याला, ते काय कोणी विचारत नाही काय ते. कॉम्प्लेक्स कंपाऊंड दिसतंय, अनस्टेबल कंपाऊंड दिसतंय, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं दिसतं. ओके. दॅट्स व्हाय इट इज अनस्टेबल, इट इज कॉम्प्लेक्स कंपाऊंड. सो दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट. This is Grignard reagent. Then second step is there. Why? Because this is a complex form. It is an unstable compound. So it gets quickly hydrolyzed. It gets quickly hydrolyzed and decomposed to give corresponding alcohol. To give corresponding alcohol. Suppose in first step you can write out second step. दुसरी केली तरी चालेल किंवा तिथेच आपण लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, तिथेच लिहिलेलं आहे. आता याची रिएक्शन आपल्याला करायची आहे. त्या कॉम्प्लेक्स आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे, ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस. ते मी लिहितो हायड्रोनियम आयनच्या फॉर्मेशन मध्ये. H3O प्लस लिहितो. H3O प्लस मीन्स H2 and H+. H2 and H+. Water molecule in presence of acidic medium. Water molecule in presence of acidic medium. It is also called as acid catalyzed hydrolysis. काय म्हणतात त्याला? ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रोलिसिस. काय मिळतंय बघा, C then R as it is, हे तसेच राहतील. Then O, oxygen, hydrogen of this hydronium ion gets attached to this. Okay. So this is called as alcohol. हे alcohol form झालंय पहा. OMgX gets converted into OH. Hydrogen कुठून आलाय? From hydronium ion. ओके. H3O प्लस कडून आला. मग काय राहिले शिल्लक? OH राहिलं, H2O. त्याला आपण म्हणतो हायड्रोलिसिस केलेलं आहे, हायड्रोनियम आयन असे आपण म्हणतो. आता काय शिल्लक राहील बघ, X
NOH, NXOH. This is called as alcohol. याला अल्कोहोल म्हणतो आपण. This is alcohol. म्हणजे अल्कोहोल फॉर्म झालं. अल्कोहोल फॉर्म झालं. ओके. आपण ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस केलं. त्याला ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस म्हणतात. ओके. काहींना काय होतं हे समजत नाही. मग तुम्ही हे सेपरेट लिहिलं तरी चालेल. तुम्हाला समजत नसेल की कशी रिएक्शन होते तर तुम्ही तुमच्या सोयीने केलं तरी चालेल. प्लस करायचं मग आपल्या लक्षात येतं. प्लस H2O करायचं, ॲरोवरती H प्लस लिहायचं. आता काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही प्रॉब्लेम. हा हायड्रोजन H वॉटर मधला H घेतला आपण इथे टाकला तो OH शिल्लक राहिला ना तो इथं OH MgX ऍज इट इज. तुम्ही असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला काय होतं की नेमकं काय करायचे ते लक्षात राहील. बुक प्रमाणे जाऊ नका. H2O आणि ॲरोवरती H प्लस म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड हायड्रोलिसिस होतंय आणि आपल्याला कॉम्प्लेक्स पासून अल्कोहोल बनतो. ओके. कॉम्प्लेक्स पासून अल्कोहोल बनतो. You can take any aldehyde or ketone. You can take any aldehyde or ketone. तुम्ही कुठलाही aldehyde किंवा ketone यूज करू शकता. Grignard reagent त्याच्याबरोबर रिएक्ट करू शकता. But you have to remember the reaction condition that is dry ether. You have to write dry ether. Ether काय? नॉर्मल काय? ओके. ड्राय ether त्याचा बॉइलिंग पॉइंट काय? लो आहे. ते volatile कंपाऊंड आहे. That's why we have write dry ether. ओके. बाय प्रोडक्ट जे असतात ते फॉर्म होत नाही. आपण सॉल्व्हेंटनी वॉश करून घेतले जातात ते वेसल्स असं म्हणतो. जसं तुम्ही काही किचन मध्ये काही बनवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही पहिल्यांदा काय करता? वॉश करून घेतात ना. ओके. का होतात? वॉश का करतात? काय टेस्ट वगैरे बदलू नये काही नाही. हा दुसरं काही होतं ना कधी कधी मिक्सिंग झाल्यामुळे वॉटर नाही करतात. वॉटर वॉश कसं आहे? इथरनी वॉश करायचं. नुसतं टाकलं ते volatile आहे ते निघून जातं. असं आपण म्हणतो. एक इनर्टनेस ज्याला आपण म्हणतो आणि बाय प्रोडक्ट वगैरे कुठलं काही वेगळंच कंपाऊंड ज्याला म्हणतो आपण तसं काही फॉर्म होत नाही आणि निश्चितपणे तुम्हाला अल्कोहोल मिळतं. ओके. OHCOH हे जनरल रिएक्शन दिलेली आहे. दिस इज जनरल रिएक्शन फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड. Formation from aldehyde and ketone we can prepare the corresponding alcohol in two steps. So this reaction in exam asks for 2 marks. 2 marks साठी आहे. हे मॅग्नेशियमचं कंपाऊंड तयार होतं हे लक्षात घ्या. MgXOH ज्याला आपण म्हणतो ते कंपाऊंड तयार होतं. ठीक आहे. Then example suppose example. So first example suppose. First example here. HC double bond O. HC double bond OH. What is the name of this aldehyde? What is the name of this aldehyde? Yes. किंवा हे आपण आता हा OH वरती येतोय ना मी असं खाली लिहितो. खाली तुम्हाला सोपं जाईल पाहायला. ठीक आहे. काय नाव आहे अल्डिहाइडचं? HC डबल बॉन्ड OH आहे. Yes. It is called as formaldehyde. Formaldehyde. Or it is also called as methanol. One carbon atom, so methane. E gets replaced by Al. Methanol. This is called as methanol. When reacts with Grignard reagent, simple Grignard reagent, we have taken first CH3 MgBr. CH3 MgBr. What is the name? Methyl magnesium bromide. Methyl magnesium bromide. Methyl magnesium bromide. Yes. कौन आहे? NG तनुजा. Mute, please mute your sound. Yes. So this is methanol. When reacts with methyl magnesium bromide in presence of dry. Then what happens? First, a complex is formed. Okay, we know that this type of complex is formed.
So this carbon methyl group carbon gets attack on the carbonyl carbon, and this O minus gets attack on this magnesium bromide species. Okay, magnesium bromide species. So what happens then? It gives H C H as it is. HCH as it is. Then this carbon, this methyl group gets attached. This methyl group. Then O minus and MgBr combines to form OMgBr. So this type of complex is first formed. It is an unstable compound. This is called as magnesium complex or IH. Okay, we know that. So this is the reaction in the first step. So it forms first a complex. Then this complex reacts with water molecule in presence of acidic medium. We say that hydrolysis takes place. Hydrolysis occurs. Then it gives time mineral. Yes. H C H CH3 as it. Okay. Then OMgX becomes OH. OMgX becomes OH plus magnesium. This magnesium. Then bromine. Then OH from water molecule. This magnesium compound is formed. MgBrOH. MgBrOH. This compound is formed. What is the name of this alcohol? What is the name of this alcohol? Yes. Simple alcohol. Yes, Ashwin. Ethyl alcohol. Yes, correct. Anuj. This is ethyl alcohol or ethanol. Ethyl alcohol. This is ethyl alcohol. Okay. So ethyl alcohol that. हे कुठल्या प्रकारचं अल्कोहोल आहे? What is the type of this alcohol? It is primary alcohol. प्रायमरी. आता जेव्हा आपण फॉर्मल्डिहाइड घेतो तेव्हा प्रायमरी अल्कोहोल फॉर्म होतो. लक्षात घ्या. जेव्हा आपण फॉर्मल्डिहाइड घेतो तेव्हा प्रायमरी अल्कोहोल फॉर्म होतो. आता इथे जो H आहे त्याच्याऐवजी मी जर CH3 घेतला इथे मिथाइल ग्रुप घेतला तर तो हा H इथे मिथाइल ग्रुप येईल. ओके, इथे मिथाइल ग्रुप आला म्हणजे कुठे येईल शेवटी इथे मिथाइल ग्रुप येईल. तर जेव्हा इथे मिथाइल ग्रुप होईल CH3 CHOH CH3 it is called as secondary alcohol. Okay, secondary alcohol means when we have taken the acetaldehyde, it is called as acetaldehyde or IUPAC name is ethanol, then it gives corresponding secondary alcohol. Okay, ही reaction आपण आता पाहू. So formaldehyde gives ethyl alcohol. Formaldehyde gives ethyl alcohol which is primary alcohol. Okay, which is primary alcohol. Suppose this is formaldehyde जर घेतला आपण formaldehyde, then what happens? It gives primary alcohol, 1 degree alcohol. When we have taken acetaldehyde, then it gives secondary alcohol. When we have taken acetone घेतला आपण, it gives tertiary alcohol. It is a ketone. When we have taken acetone, then tertiary alcohol is formed. When we have taken acetaldehyde, then secondary alcohol is formed. When we have taken formaldehyde, then primary alcohol is formed. Okay, primary alcohol is formed. Then next example we have discussed now. Suppose we have taken now acetaldehyde. Second example. Acetaldehyde means CH3,
double bond OH. This is called as acetaldehyde. This is acetaldehyde. What is the IPSC name of this acetaldehyde? IPSC name is, anybody know the acid? Ethanol. Ethanol. Yes, correct, Anuj. It is ethanol. Ethanol. Okay. Ethanol. Two carbon atoms are there, 1 and 2. So parent alkane is ethane. So E suffix gets replaced by Al. So it is ethanol. Reacts with methyl magnesium chloride. This is methyl magnesium chloride. This is Grignard reagent. This is Grignard reagent. In presence of dry ether, what happens there? What happens? Is what happens then? What is the product? First, complex is formed, where the attack takes place from methyl group to carbonyl carbon. So when the methyl group attacks to carbonyl carbon, the carbon has valency 5. Then quickly this double bond gets converted into single bond and this carbon gets stabilized. So this is O minus and this O minus gets attached on the electron deficient species, that is magnesium chloride. That is magnesium chloride. Right? So what happens then? So CH3 as it is, then C, then H as it is. Okay. Then this methyl group which is attached to this carbon. Okay. So attack of this Grignard reagent methyl on carbonyl carbon. Then O minus gets attached with magnesium chloride. So this type of complex is first formed. So this is a complex. This complex is formed in this first step. So this is the first step, and in this first step, the complex formation takes place. This is called as complex, or it's called as magnesium complex. Okay, complex. So it is unstable. So we have to write this complex in square bracket. In square bracket. Then next step, what happens? This complex reacts with the other molecule. Okay, suppose plus H2O is there. In presence of acidic medium plus H2O. Okay, what happens then? CH3, CH3, then OH is formed. Correct? CH3, CH3, ONGCl converted into OH. Converted into OH plus NgCl and halogen is NgClOH is there. NgClOH is there. Okay, so this is the byproduct. What is the name of this alcohol now? So from acetaldehyde we can prepare. Yes. Yes, tell me the name. Secondary propane. Yes, correct, Sakshi. So this is called as the propane 2-on or isopropyl alcohol. Isopropyl alcohol. This is the common name. Isopropyl or propane 2-on. Okay. So this is the reaction, and these alcohol are of which type? Primary, secondary, or tertiary? Secondary. Yes, correct. It is secondary alcohol. It is secondary alcohol. Why it is secondary? Because hydroxy group is there, and this group is attached to secondary carbon atom. This is secondary carbon atom. हा कार्बन atom जो आहे तो secondary आहे आणि त्याला attach hydroxyl group आहे. Why this is secondary? Because attached to these two carbon atoms. Okay.
So propane-2-ol, isopropyl alcohol is the product from acetaldehyde. Acetaldehyde use केलं तर secondary alcohol मिळतात. Okay, we have written acetaldehyde gives secondary alcohol, formaldehyde gives primary alcohol. Okay, have you understood? Yes or no? Yes Yes, or no? yes. Okay, then we have taken now ketone. Ketone compound, acetone. What happens with acetone now? Okay, we have करतोय आता हे. So third reaction, that is with acetone. So CH3, C double bond O, CH3. This is called as acetone. What is the functional group of this compound? Ketone. Ketone. Correct, ketone. What is the IUPAC name of this acetone? Yes. Propanone. Yes, correct, Anuj. It is propanone. It is propanone. Why propanone? In propanone, alkanone. Alkanone is the IUPAC name of any ketone. Alkanone. Alkane. Count the number of carbon atoms. Total 1, 2, 3. 3 carbon atom. Parent alkane name propane. So E suffix of this alkane replaced by the ONE. ONE. So this is propanone. So when this propanone reacts with the Grignard reagent like CH3NGI. What is the name of this Grignard reagent? S. Methyl magnesium iodide. Yes, correct. Methyl magnesium iodide. Methyl magnesium iodide. In presence of dry. Okay? Dry. हे विसरायचं नाही. Dry. मला सांगितलं लिहून ठेवा कुठेतरी. In case of Wurtz reaction and in case of any Grignard reagent reaction, we have to write dry. बाकी कुठे लिहायचं नाही. 2 वर्षात कुठे लिहिणार तुम्ही नाही. फक्त Grignard reagent ची रिएक्शन आणि Wurtz reaction तर दोनच ठिकाणी तुम्हाला लिहायचं. ठीक आहे? Then what happens? This is negatively charged methyl group. We know that attack on this electron deficient carbonyl carbon. Then O minus gets attached to magnesium iodide. Okay, magnesium iodide. So magnesium is electron deficient. It has the partial positive charge. It has the partial positive charge. Okay, it has the partial positive charge. The bond between the carbon and magnesium, now it is negative charge, it is positive charge. It is a ionic bond. Okay, polar bond is there. And magnesium iodide. So bond between the magnesium and iodide is a covalent bond. It is a strong bond, covalent bond. Okay. Then what happens there? CH3 as it is. C as it is. CH3 as it is. Okay. Then this methyl attack on this carbonyl carbon. So this carbon methyl group gets attached. Methyl group attached will. Okay. Then O minus. पुन्हा वरती अटॅक करेल मॅग्नेशियम आयोडाइड वरती. So it forms ONGI. This is unstable compound. So we have to write it in square bracket. This is called as a complex compound. Then what happens in the second step? This complex plus H2O in presence of H plus ions. Hydrolysis takes place. लक्षात घ्या हायड्रोलिसिस होतं. ओके. हायड्रोलिसिस होताना हे जे कॉम्प्लेक्स आहे ऑक्सिजन, मॅग्नेशियम आणि हायड्रोजन असेल तो. It gets decomposed. Why we have to add acid in the hydrolysis?
why we have to add acid in the water molecule in the hydrolysis state? Yes, anybody know about that? Yes. Why we have add the H plus means we can add the acid. करेक्ट. H plus लिहितो म्हणजे काय ते ऍसिड आहे. आपण जस्ट H plus plus HCl HCl4 असंही तुम्ही लिहू शकता तिथे. काहीच प्रॉब्लेम नाही कोणी लिहिलं तर. ओके. Profile. येस येस कोण ट्राय करतंय? Electrophilic substitution reaction. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. Electrophile. ओके ओके. Electrophile add करतोय आपण. हो हो इलेक्ट्रोफाइल आहे.